गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती. काहीच अहंकार करू नका. नाथ बाबा म्हणतात राजा 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. थोड्या दिवसाचं आयुष्य मिळालं दादा. मग घरातल्या सासू नाही कमेंट करू नका, सुना नाही करू नका, बापानं नाही, मुलानं नाही. का माहिती आहे का देह बदलत चालला. पुढं आहे का आता टाका अजून दा. हां तेव्हा आपल्या लक्षात येईल ना. हां मग टाका ना टाका. किती झाले 60 झाले ना बाबा. मग 60 वर्षाचं आयुष्य झाल्याच्या नंतर पुढं काय समर्थ सांगतात, स्वामी सांगतात 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी सावध सावधान वाचवदा नारायण. रामदास स्वामी सांगतात 60ची बुद्धी नाठी. 60ची बुद्धी नाठी म्हणजे काय 60 वर्षाचं आयुष्य झालं का घरामध्ये सासूला काही समजत नाही पण सुनाला बोलल्याशिवाय राहतच नाही. यालाच म्हणायचं 60ची बुद्धी नाठी. 60 वर्षाचं आयुष्य झाल्याच्या नंतर आम्ही पुरुष वर्ग ना आम्हाला काय उमजत नाही पण बाबा तिथंच जाणार जिथं लेकरांना अवधुकाळा घालेले तिथं. आता तुम्ही शिटीचे लोक आहेत पण नाही ना थकले ना शरीर. आता थकलं शरीर. आणि दादा या शरीराला तोपर्यंतच मानपान आहे. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी. शेजारी चेक करून बघा तुमच्या बऱ्याच शेजारी काठी आलेले असतील. 3रा पाय वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी सावध सावधान वाचवदा नारायण. टाका अजून दा. शरीर थकला आता टाका दा पटकन. 70 समर्थ सांगतात ऐका ऐका भाविकांनो नाशिकरांनो 70ची केली रचना बसल्याने उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचवदा नारायण. शरीर थकलं 70 वय झालं उठता येत नाही दादा. शरीर थकलं ना लय अवघड वाईट अवस्था असते. लय वाईट अनुभव येतो. शरीर थकून जातो. तरुणपणामध्ये लय घमेंट केलेली असती. शरीर थकलं का मग नवी सुनबाई आलेली असती घरामध्ये. ती लेकराला पाळण्यात टाकीती ती लेकराला झोका देती तरी ती कार्ट झोपत नाही. आणि मग ती सून सांगती बाळा झोप कोपऱ्यात भोकाडी. मग तिथं सासू असू नाही तर सासरा असू एक दिवस भोकाडी व्हावं लागतं. एवढं ध्यानात ठेवा भाऊ. या देहाला कुठपर्यंत माने प्रपंचातले कुठपर्यंत मानता माहिती घे संसारातले. तुकाराम महाराज म्हणतात श्रावण महाराज नाही सांगत जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. चलन म्हणजे पैसा. जोपर्यंत माणूस पैसा कमवतो ना तोपर्यंत लय ठेप असते माणसाची. तुमचं नाही सांगत मला सांगतो. आता महाराजाची किती मजा आहे बरं. घरी गेल्याच्या नंतर गाडी फ्रेश कपडे फ्रेश कुठपर्यंत हा जोपर्यंत पाकिट आणतो तोपर्यंत. बरं वाटलं ना तुम्हाला. आमचं सांगितलं लय गुदगुले होते भाऊ. आमचं नाही तुमचंही तसंच आहे. तुम्ही जोपर्यंत ड्युटी आहे तुमचे तोपर्यंतच कपडे फ्रेश. तुम्ही रिटायर झाले कोण विचारित नाही आपल्याला. सगळ्याचं सारखंच आहे. हे बघा एक नातं असतं दिवाळीचा सण आला का कोणतं का मावशे बहीण भावाचं हां भाऊबीज. महाराज म्हणतात ऐका याच्या प्रेमामध्ये कसं आहे प्रेम ह्या संसारातलं प्रेम कसं आहे कुठपर्यंत मानपान असतो. प्रत्येक दिवाळीला भाऊ आणायचा तिला साडीचोळी घ्यायचा 5-10 हजार रुपये तिच्या लेकराला द्यायचा. आणि ती जर सासरी गेली ती सांगायची बाई अगं माझ्या दादासारखा दादा नाही असं भाऊ हा तुमच्या लक्षात येईलच आता पुढं. असा भाऊ प्रत्येक दिवाळीला आणायचा योगेश बाबा. हां वा प्रत्येक दिवाळीला आणायचा साडीचोळी घ्यायचा तिच्या लेकराला 5-10 हजार रुपये घ्यायचा. आणि एकच दुष्काळ पडला आणि भाऊ आणायला गेला नाही. कोणाला बहिणीला. आणि तेवढ्या तिथे ना दिवाळीच्या दिवशी धुणं घेतलं आणि धुणं धुवायला जाते ना तुम्ही ना ग नदीला जाते ना धुणं धुवायला. धुणंच धुईत्या ना. हां मग बाबा धुणंच धुईतो ना मी. तर धुणं धुवायला गेले आणि तेवढ्या तिची मैत्रीण आली तिची एक सखी आली. तिनं सांगितलं का गं
अगं दादा आला नाही की या दिपोळीला. मग मला सांगा, ज्या बहिणीला भाऊ प्रत्येक दिपोळीला घ्यायला यायचा, तिला साडीचोळी घ्यायचा, तिच्या लेकराला 5-10 हजार रुपये घ्यायचा, मग त्या बहिणीनं काय सांगावं बरं? काय सांगावं त्या बहिणीनं? तिने सांगितलं का गं? त्या मैत्रिणी विचारलं, दादा आला नाही का, भाऊ आला नाही का? तिनं सांगितलं, काढी लागो त्याच्या इस्टेटीला. अगं एकदा दिपोळीला घ्यायला नाही तर अख्खी इस्टेट पेटवली भाऊ तिनं. मग जी हिशावरून भांडत असेल तिचं काय? महाराज म्हणतात, हा जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. या प्रपंचाचा अवघड आहे दादा. एकदा शरीर थकलं ना, लय वाईट अनुभव येतो. वाईट अनुभव म्हणजे तुम्हाला एक पुरुष मंडळी एक वाक्य जा, घरी तुम्ही घरी जा, जेवण करा, तिथं तंबाखू खान तिडच तुका, फक्त मा नाव नका सांगू घरी गेलो, नाही तर लय कुटानं होईल भाऊ. मग पहा प्रपंचाचा अनुभव कसा आहे. तुम्ही जर तसं केलं ना तर बाई लगेच म्हणती, बाईल म्हणे खरं बाईल म्हणे बाईल म्हणे खरं. बाईल म्हणजे बायको आणि खर म्हणजे गाढव. कोणाला? नवऱ्याला. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घरातून कोणी या. प्रपंचाचा अनुभव लय वाईट येतात, लय अवघड. सांगू का तुम्हाला? एक चान्स देतो, तुम्ही लक्षपूर्वक आहे का बरं का? पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या आल्या. नवरा बायको मोटरसायकल निघाली. प्रपंचाची जिरवाजिरवली अवघड आहे. लोक नाही जिरवती, आपलीच जिरवती. आता बारकाई नाही का फक्त, नवरा बायको मोटरसायकलवर निघाले, समोरून असं बैल सजवलं होतं. बैल तेवढे ती नवऱ्याला खुणवायला लागली. म्हणले वैव म्हणे काय? म्हणे आज काय? म्हणे काय झालं? तेव्हा तो बैल सजवेले. मग आता ज्या दिवशी बैल सजवल्या जातो मावशी, काय असतो त्या दिवशी? हां, ती थोडी पाकिस्तानहून आलेली होती, तिला माहिती नाही. हां, ज्या दिवशी बैल सजवल्या जातो त्या दिवशी पोळा असतो. त्याने सांगितलं तुला माहिती नाही का? म्हणले काय? आज बैल पोळा आहे. खरं तर तिला याला बैल म्हणायचं होतं, पण या बैलाला न कळल्यामुळं तिने त्या बैलावर नेऊन घातलं. त्याला बैल म्हणले हो कळालं. मुकेश भाऊ लय राग आला. थोड्या अंतरावर गेलो असतं, म्हशीचं कळप लागलं. म्हशीचं कशाचं? मग आता तिनं शांत बसावं ना, काय कुठं ना करावं. तिने सांगितलं का हो मग बैलाला सण असतो, मग म्हशीला नसतो का? त्याने सांगितलं म्हशीला पण सण असतो. म्हणे केव्हा? म्हणे संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो. आता तिला म्हैस म्हणली, लय गोड वाटलं असेल का? लय राग आला तिला, लय राग यांना म्हणजे तुमचं नाही सांगू राहिलो, तिकडलं आमच्या तिकडनं लय राग आला तिला, लय राग आला. म्हैस म्हणले लय राग आला. थोड्या असं पुढं गेली परत गाडी आणि समोर गाढव आलं. बोला कोण आलं? बारकाने आहे का बरं का, शेवटचा चान्स आहे आता. गाढव तेवढ्या ती नवऱ्याला खुणावं लागली. म्हणली वय हो. म्हणे काय? म्हणे पाहिलं का समोरून कोण आलं? म्हणे कोण? म्हणे तुमचा पाहुणा. मग आता गाढव जर पाहुणा तर हा कोण झाला? हाय गाढवच झाला ना. चलो गाढव म्हणले. असा राग आला. शेवटचं वाक्य असं आहे, गोड देव कान देऊन ऐका. त्यानं असं गाढवाला जवळ येऊ दिलं. बारकाने आहे का बरं का, प्रपंच कसा जिरवाजिरवीचा आहे. हा, कोणीच माघार घेत नाही, कोणीच कसर करीत नाही प्रपंचामध्ये. हा, त्यानं असं त्या गाढवाला जवळ येऊ दिलं आणि त्याने वजनात सांगितलं, राम सासरे बुवा. काहीला आता कळल, काहीला घरी गेले कळल. चला असू द्या. प्रपंचाचा अनुभव फार वाईट आहे. 70ची केली रचना, बसल्याने उठवेना चालवेना, मग तू झाला दैन्यवान. सावधान पाचवदा नारायण. टाका अजून 10. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैशी, जीव होतो का साविसी. सावधान पाचवदा नारायण. 90 मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. वाचा बंद झाली. अजून 10 टाका. 100. समर्थ सांगतात, रामदास स्वामी सांगतात, 1 शतक पूर्ण झाला, आला पैसा वाया गेला. स्वामी सांगतात बर का, 1 शतक पूर्ण झाला, आला पैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावधान वाजवदा नारायण. सावधान वाजवदा नारायण. संत जागृती देतात तुम्हाला, आम्हाला. संताचा उपकार आहे, मायबापाचा उपकार आहे आपल्यावरती.
मायबापाचा उपकार आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने मृत्यूला विसरू नका. मृत्यूची काळ वेळ ठरलेली बरं का दादा. मृत्यूची जिथं हे बघ, ज्याचा मृत्यू जिथं होणार तिथं होणार आहे. हे फक्त आपली काय आहे, ह्या कल्पना आहे आपल्या. आपण काय म्हणतो, पाहुणा जर गोटीला गेला नसताना आता गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि पाहुणा गेला. मृत्यूची काळ वेळ ठरलेली दादा, प्रत्येकाची काळ वेळ ठरलेली आहे प्रत्येकाची. माझ्या वेळ फार कमी हो. तुम्ही जर लवकर आले असताना फार मजा असते. मला जिथं आनंद असतो ना, मी तिथं फार मस्तीत कीर्तन असतं दादा. आहे नुसतं पैशाकरता कीर्तन नसतं, असे आनंद मिळाला पाहिजे दादा. आनंद, हे आनंद मिळण्या का, हे आनंदाचंच प्रतीक आहे दादा बरं का दादा. चला ऐका, पण आपली वेळ कमी आहे. आपल्याला 1 वाजता कंप्लीट थांबायचं आहे, आम्हाला पुढेच प्रवास करायचा आहे. नामदेव महाराज म्हणतात ऐका ना, मग आलोय या नरद्याला, आलोय या नरद्याला. हा नरदेव पुन्हा पुन्हा नाही, नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना, तुम्ही परमात्म्याला आठवा. कारण का, हा शेवटचा चान्स आहे, ही शेवटची पाळी आहे. शेवटची पाळी आवाज आवाज विको द्या. शेवटची पाळी राधे राधे. एक मनुष्य शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 शेवटची पाळ तेव्हा मनुष्य जन्म. शेवटची पाळ एक मनुष्य जन्म. सुकले यावम फेरा पडे. सुकले यावम फेरा पडे. याच जन्मी ओळखी करार पराम. याच जन्मी ओळखी करार पराम. सुकले जन्मी ओळखे करा आत्मराम. जन्मी एकदा महाराजांच्या नावानं जोरदार टाळी वाजवा, अंतःकरणापासून जोरदार. क्या बोल. खरं तर देव कोणाला आवाज देत, देव कोणाला आवाज देत, देव देव नाशिककर, देव कोणाला आवाज देत. बाबा तुम्हाला आवाज दिला देवाने. हां हे म्हणतं नाही. महाराज म्हणतात ऐका, शेवटचा चान्स आहे. शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म. शेवटचा चान्स आहे दादा. का माहिती आहे का, 84 लक्ष योनी भोगत 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 आपण इथपर्यंत आलोय आता. हां एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. असं भ्रमण करत महाराज म्हणतात किती जन्म झाला, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. गणित नाही बरं का दादा, किती जन्म घेत घेत आलो. मग आता आलोय त्या नरद्याला. फार पवित्र कर्म करा, खूप गोड कर्म करा दादा. दादा माणूस किती दिवस जगला याला महत्त्व नाही बरं का, तो कसा जगला याला फार महत्त्व आहे दादा. हे आमचे रोहित दादा. हे बघा आयुष्य कशानं संपल, कधी संपल हे त्याच्या हातात सूत्र बरं का दादा. कधी कधी महाराज असतात पण ॲक्सिडेंटमध्ये जातात, कधी कधी साधू असतात, कधी कधी कशी वाईट हत्या असते, पण आयुष्य कसं संपेल सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात अरे असं पवित्र कर्म करा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. एवढं पवित्र कर्म करायचं ना, किती पवित्र कर्म करायचं. कबीरदास महाराज म्हणतात ऐका, कबीरा जब हम पैदा हुए जग रोए हम हसे,
ऐसी करनी कर चले जग रोए हम हंसे, जग रोए हम हंसे. दादा आमच्या करता जगाने रडा. ए दादा त्या लेकराला घ्या कोणीतरी दादा, थोड्या वेळा डिस्टर्ब करू नका. जा रे दादा तिकडे, जा तिकडे घेऊन जा. त्या लेकराला जा, लहान आहे ते, जा घेऊन तिकडे जा जा जा. अय गब्बू मांडी घाल, असं मांडी घाल, मांडी घाल, असं असं मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. सगळा लॉकडाऊनचा माल आहे ना हा. खाली बस मग. हा लॉकडाऊनचा माल लय फ्रेश माल आहे भाऊ. ना मॅडमचा धाक ना शिक्षकचा धाक. धाक आहे का पण त्यांच्या डोक्याला काही टेन्शन, कपाळावर काहीच टेन्शन नाही ना. पेपर मस्तच बसले. बालपणाचा आयुष्य फार गोड असतात महाराज. आणि दादा याच पानामध्ये फार मजा असते. नंतर काय हो लय अवघड असतं हे. पण बालपण म्हणजे लय अवघड. तुम्हाला सांगू काय नमुना म्हणून सांगतो. दुपारची जेवणाची शाळा सुटली. ही लहान पोरं किती डेंजर असतात बरं का. खरं तर नाद करू नये, बाबानं सुद्धा यांचा नाद करू नये. बाबानं नाद करायचा नाही, लहान करायचा, गुरुजीनं सुद्धा नाद करायचा नाही बरं का. घरातल्या माणसाने सुद्धा नाद करायचा नाही. लय अवघड असतात लेकरं. दुपारची जेवणाची शाळा सुटली, सगळे जेवायला बसले. ते गुरुजी तिथूनच चाललेलं होतं. त्या गुरुजीनं जाता जाता पाहिलं डब्यातला बेत चांगला होता. त्या गुरुजीनं सांगितलं ए सकाराम आजच्या दिवसाचा डबा मी खाऊ. ते कार्ट म्हणे गुरुजी खाऊन टाका हो, खाऊन टाका. पण गुरुजी म्हणे घरी गेल्याच्या नंतर आईला बाबाला काय सांगशील कोणी खाला म्हणून. ते कार्ट म्हणे गुरुजी तुम्ही खाऊन टाका हो, खाऊन टाका. मी घरी गेल्याच्या नंतर आईला बाबाला सांगून देईल कुत्र्यानं खाला म्हणून. अवघडच असतं नाही लय अवघड. दादा या लेकराचा कीर्तनकार बाबानं सुद्धा नाद करायचं नाही बरं का. लय अवघड असतात. एक कीर्तन संपेपर्यंत थांबलं ना. आज्यासोबत येलो होतं कीर्तनाला. कीर्तन संपले कीर्तनकार बाबालाच म्हणे बाबा चला आपल्या घरी ताक प्यायला, चला बाबा आपल्या घरी ताक प्यायला. मग नेलं ताक प्यायला. मग थोडं देवा ना गाडगं भरून दिलं. पूर्वीचा काळ गाडगं भरून तेवढं महाराजांनी पिऊन टाकलं. मग एवढ्या त्या कार्ट्यानं थांबावं ना. त्या कार्ट्याला असं वाटलं बाबाला लय आवडतं. त्यानं आखीने गाडगं भरून दिलं. महाराजाच्या हातात ठुलं. महाराज म्हणे एक काम कर भाऊ, याच्यातलं अर्ध मी पेतो आणि याच्यातलं अर्ध तू पे. ते कार्ट म्हणे बाबा मला नाही प्यायचं. बाबाने विचारलं का रे भाऊ कावर नाही प्यायचं. म्हणे बाबा याच्यात उंदीर पडेल होता म्हणे. बरं वाटलं असेल का. लय अवघड असतात, लय अवघड असतात. पण चला पण ह्या वयामध्ये त्यांना मस्त गोड संस्कार करा बरं का दादा. गोड संस्कार करा. चला शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म. आता जर भजन साधना केली नाही चुकली या वर्म. फेरा पडे तो फेरा पडू नये याच्याकरता आम्ही काय करावं. याती जन्मी ओळखी करा राम, याती जन्मी ओळखी करा राम, मी ओळखी घरात मरा, याची जन्मी ओळखी घरात मरा. जन्मी ओळखी घरात राम, यात जन्मी ओळखी घरात राम. जन्मी ओळखी याच जन्मामध्ये. इतर योनीला भजन करता येत नाही. तुम्ही कुठं असं ऐकलं का 2-4 गाढवं एकत्र आले आणि इथून त्र्यंबकला दिंडी सोहळा काढायचा ठरला. एका गाढवाने विना घेतला, एका गाढवानं टाळ घेतला. असं ऐकलं तुम्ही. गाढवं भजन करत. गाढवाला भजन करता येत. गाढवाला भजन करता येत. मी गाढवायचं सांगू राहिलो गाढवाला. पण महाराज म्हणतात आता भजन केलं नाही तर पुढच्या जन्माचा विचार करू नका. खंतीत ये ना करा होणे गाढव कुत्रा. कुत्र्याला भजन करता येतं. कुत्रा नुसता भुकतो. कोण. कुत्रा. कुत्रा नुसता भुकतो. काही कुत्रे नुसते भुका द्या भाऊ. पण कुत्र्याला भुकू द्या. कुत्र्याकडे लक्ष देऊ. मग ते कोणाच्या नावानं भुकू द्या पण भुकू द्या. कोणाला. मी कुत्र्याचं सांगू राहिलो बरं का दादा. जर तुमच्या गल्लीला जर एखादा हत्ती आला ना दादा लय कुत्र्याला चेव येतो. असे भुका द्या कुत्रे. कोण. कुत्रे. हा कुत्रे. मग त्या हत्तीनं असं पाठीमागं होऊन नाही पाहिजे. जर पाठीमागं होऊन पाहिलं ना मग लय कुत्र्याला चेव येतो. मग आखीन भुका द्या.
जसं तो हत्ती जीवन जगतो ना तसं आपल्या जीवनामध्ये असंच करा दादा. अरे निंदकाचे घर असावे त्र्यंबकेश्वर तालुक्यात, निंदकाचे घर असावे द्वारकेला, निंदकाचे घर असावे शेजारी. ज्या दिवशी तुमची निंदा घडायला लागेल ना दादा, समजायचं खऱ्या जीवनाला सुरुवात झाली आपल्यावाल्या. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. बस याच जन्मी ओळखी करा आत्मारामा, संसार सुगम भोगू नका. मग आम्ही संसार सोडायचा का बाबा? नाही ना बाबा. नामदेव महाराज म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. आम्हाला संसारामध्ये राहून सुद्धा परमात्म्याच्या नावाची साधना करता येईल. कशी करायची? आम्ही करावरती हात मस्त पैकी, करावरती हात मस्त. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे इकडे खुर्ची बसलेली तुम्ही. हां यदा कदाचित वाटत असेल ना आपल्या रोहित दादाला काही पुण्य अर्पण व्हावं याच्याकरता तरी वाजवा टाळी आणि सुंदर भजन म्हणा. विठोबार माझे, चला 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 हारावाले चला पटकन कोणतरी चला हारवाले चला. राजेंद्र भाऊ कुठे गेले? इकडं हारे बघा वाटतं, इकडं हारे बघा इथे. टाळी टाळीच्या हो. निवृत्ती ज्ञानदेव सफल मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सफल मुक्तमय एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. इंद्रायणी काजल भी बोले जय मुक्ताई माऊले. जय मुक्ताई माऊली ओ श्री मुक्ताई माऊले. मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली. ओ त्र्यंबक निवासी दादा बोले जय मुक्ताई माऊले. त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. आपी मैया गजल भी बोले जय मुक्ताई माऊले. आपी मैया का जल भी बोले जय मुक्ताई माऊली. निवृत्ती राया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सगळ्या. 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 निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारे घेऊन या करी सुदर्शन. महाराज म्हणतात तो भक्ताच्या द्वारामध्ये राहत असतो. खरं तर देव माझ्या नाथबाबांच्या घरी होता बरं का नाना. खरं तर त्याचं वैकुंठ आहे राहणं कुठं? ज्या सुख कारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो वैकुंठ सोडला त्यानं आणि कुठं आला? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाये. तो देवाची चाकरी करण्याकरता आला. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारे
घेऊन या करे सुदर्शन, तो रक्षण करत असतो. आमच्या मीराबाईचं रक्षण केलं नाही का? मीराबाईचं रक्षण, बालपणाची भक्ती होती बरं का आमच्या. ऐका ग जनाबाई मीराबाई, ऐका बरं का. पण आमच्या जनाबाई तेवढ्या देवाच्या नामात रंगलेल्या होत्या, वेड्या झालेल्या होत्या वेड्या. अरे मै तो देवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो देवानी बनी दीवानी 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 बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. एवढं वेळ लागलं पाहिजे देवाबद्दल एवढं. ओठो पे कुंकू नैनो में मिश्री. कुंकू कुठं लावायचं असतं मावशांना? ओटाला. कशा मीराबाई? हा. होठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी. किती वेळ लागलं पाहिलं. एका गोपिकेने सांगितलं तुम्ही काही म्हणा ग, पण मी मला वाटेल तेच. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन तू दिलदार है. अशी भक्ती असं आहे जनाबाई सारखी, मीराबाई सारखी. देव रक्षण करतो. विष का प्याला राजा जिने बेज, पिवत पिवत मीरा हाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विषाचा प्याला दिला होता बापानं, पण हसत हसत पिऊन टाकला. कारण का? देव रक्षण करतो. नामा म्हणे विठू भक्ताची याद्वारी घेऊन या कधी करी सुदर्शन, याचं जन्मी ओळखी करा आत्मराम संसार सुगम बघू नका यथामती यथा अवकाश. बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या अंतःकरणाने माफ करा. जाता जाता एकच विनंती, संपलंय बरं का माझं कीर्तन, संपलंय माझं कीर्तन. हात जोडून पाया पडून एकच विनंती. पहिली गोष्ट आहे साधूचा संग करा. तुम्हाला जो साधू आवडेल त्या साधूच्या संगतीमध्ये जा. गळ्यामध्ये अत्यंत पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनामध्ये उद्धार करून घ्या. का? आम्ही जीवन जगत असताना छोटी मोठी पापं करतो दादा. त्या पापातून जरी आम्ही मुक्त झालो ना तर बस आम्हाला आमच्या संसारात पापं करतो. आम्ही मुलीची हत्या करतो. ती मुलगी सांगते आई ए आई असं मी कोणतं पाप केलं ग, तुम्हाला जन्माला यायच्या आधीच मारते ग आई. त्यावेळेस तो गर्भ ती मुलगी सांगते आई आई मला जन्माला ये भूदे सार जग पाबू दे. आई मला जन्माला ये भूदे सार जग पाबू दे. आई मला जन्माला ये भूदे, आई मला जन्माला ये भूदे, आई मला जन्माला येऊ दे सार जग पाबू दे. आई मला अगं का मारते आई? अगं सांग ना ग आई मला कोण वाचवणार? आई अगं तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार? हे आई अगं दुनियेचा रंग मला कोण दावणार? सोनुलीला तुझ्या या जन्म कोण देणार? हे आई अगं ओळीन मी मोठी शिकून शिकून अगं मारीन भरारी पाखरी होऊन. आई अजून काय करेल म्हणते गाई? हे आई मला जर जन्म दिला ना गाई, हे आई अगं राखी पौर्णिमेचा येईल ग सण. आई अगं माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, अगं कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. सोनुलीला तुझ्या या जन्म कोण देणार? मुलीच्या जन्माचं स्वागत करा, संस्कार करा.
भरपूर धन कमवून नका ठेवू बरं का दादा, पण संस्कार करा. आपल्या मुलावरती करा, मुलीवरती करा. खरं तर संस्कार हेच धन आहे. ऐका मावशींनो, मी तुमच्या मुलासारखा, ऐका का माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. जीवन जगत असताना एवढं पवित्र जीवन जाणार का? अगं बापाला ज्यावेळेस मुलगी होती लय आनंद असतो, त्या बापाला लय आनंद असतो. तो अख्ख्या गल्लीला सांगत असतो मुलगी झाली बरं का, लय आनंद असतो. पण ज्या दिवशी त्याची मुलगी एखाद्या दिवशी वाईट वागते ना दादा, वाईट वागते म्हणजे एखाद्यासोबत ती पळून जाते ना दादा, त्या दिवसापासून तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो बरं दादा त्या घरामध्ये. मग बहिणींनो ऐका का माझ्या, मी तुमच्या भावासारखा आहे. जीवन जगत असताना एवढं पवित्र जीवन जगा. अगं 7,000चा काय 10,000चा ड्रेस घाला, अगं 20,000चा काय 50,000चा मोबाईल घ्या, पण जीवन एवढं पवित्र जीवन जगा का आयुष्यभर आपली आई आणि आपला बाप उंच मानेने जीवन जगला पाहिजे दादा. एवढं पवित्र जीवन जगा, एवढं पवित्र जीवन जगा. ऐका, आणि म्हणून मायबापाची सेवा करा. रोहित दादा गेलेत ना, खरं तर घरातला एखादा आधार गेला ना दादा, आपल्या जीवनामध्ये, ए म्हणा शांत बसा म्हणा, आपल्या जीवनामध्ये माय आणि बाप अत्यंत उपकारी मायबापाचे आपल्यावरती, मायबापाचे आपल्या लेकरांवरती फक्त संस्कार करा, जेणेकरून आहे ना दादा, जेणेकरून आम्हाला आमचं जीवन फक्त पवित्र जीवन जगता आलं पाहिजे. खरं तर तुम्ही शहरातले लोक आहे दादा, खूप आनंदी जीवन, खूप पैसा आहे, खूप श्रीमंती, आनंदात राहा मस्त बाकी, पण जीवन जगत असताना एवढं पवित्र जीवन जगा. आपल्या माईलाही विसरू नका आणि आपल्या बापाला विसरू नका. आपल्याकरता बापाचं जीवन फार पवित्र असतं. किती जीवन जगत असतं तो पवित्र बाप. एका कवीने सांगितलं, तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी आळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी. त्या कवीनं सांगितलं, बाप स्वाभिमानी बाळा बाप कनकर कना, त्याच्या काळ जात सुद्धा जळूची संवेदना. काय असतो आपल्याकरता बाप बरं का, कारण ज्याची आई गेली त्याला विचारायची किंमत काय, ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय, ज्याची बहीण गेली त्याला विचारा बहिणीचं दुःख काय, ज्याचा भाऊ गेला त्याला विचारा भावाचं दुःख काय. आम्हाला व्यक्ती गेल्याच्या नंतर किंमत कळते दादा, काय असतो तो बाप आमच्याकरता. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिरा मोत्याचा रुबाब. बाप तलवार डाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. आयुष्यभर बाप किती कठोर अंतकरणाचा असला, पण एक दिवस असा असतो त्या बापाचा का तो ढसढसा रडतो. बाप साठवितो अश्रुवाट पाहे त्या क्षणाची, अरे जन्मभरच रडतो लेक जाताना सासरी. ज्यावेळेस त्या बापाची एकुलती एक मुलगी सासरी निघते ना दादा, अरे अंबारडा पडतो तो बाप. म्हणून दादा बापाचं आणि मुलीचं प्रेम एवढं पवित्र असतं ना, मुलगी सासरी जरी सांगितली ना तरी जाता जाता आईला सांगते, आई हे आई बाबांची काळजी घे बरं का, बाबांना खूप राग येतो, थोडंसं बोलू नको बरं का. काय जाताना सुद्धा सांगते, बाई हे आई अगं बाबांची काळजी घे. फार पवित्र जीवन असतं ना. आता फार दादा सांगेल मी तुम्हाला बापाचं आणि मुलीचं किती पवित्र नातं असतं. दीपावलीचा सण जवळ आला, बापानं सांगितलं, अरे तायडीला आणायला जातं का नाही कोणी, पुरीला आणायला जातं का नाही कोणी, का मी जाऊ. तेवढ्यात पोराला पाठवलं, पोरगा घेऊन आला. दीपावलीचा सण थाटामाटामध्ये झाला. बापाचा व्यवहार लेकरांच्या हातामध्ये गेलेला होता. ज्या दिवशी लेकरांच्या हातात व्यवहार जातो ना दादा, बापाकडे पैसे येत नाही. मग तो कोणी पाहुण्याची येडं गेला का त्याला कोणी 200 रुपये दिले की तो खिशात टाकतो. कोणी भाऊबंदाची येडं गेलं, कोणी गावाला गेला, 10-20 रुपये मिळले का तो खिशात टाकतो. कारण त्याला माहिती आहे जरी कोणी नसलं तर माझी तायडी दीपावलीच्या सणाला येत असते ती. दीपावलीचा सण झाला, पोराला सांगितलं, अरे बाळ्या अरे मी जाऊ का तायडीला स्टँडवरती सोडण्याकरता. बाळ्यानं सांगितलं, जा ना बाबा. बापानं दोन्ही हातात 2 पिशव्या घेतल्या, शरीर थकलेलं होतं. चालत चालत बाप स्टँडवरती गेला. आता लगेच निघून नाही आला तो बाप. बस आली, बसमध्ये 2ही पिशव्या घेऊन चढला. शिटाजवळ तायडीला शिटावर बसवलं, पाटील कोपरीच्या खिशामध्ये हात घातला. बापाने जेवढे पैसे काढायचे तेवढे काढले आणि तायडीच्या हातामध्ये दिले. तायडे मला बाळ्यानं माहिती नाही बरं का कशी साडी घेतली.
तुला आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, पण एक पैसे घे आणि तुला जशी फुटेल तशी साडी घे. बापानं सांगितलं. मुलीने सांगितलं, बाबा अहो म्हातारपणाला तुम्हाला कोण पैसे देणार आहे बाबा? बाबा अहो राहू द्या ना एवढे पैसे तुमच्याकरता, तुम्हाला मुलं देणार नाही. नाही ना बाबा, नाही ग तायडे, हे तुझ्याकरता, तुला जशी पटेल तशी साडी घे. बाप त्या बसच्या गेट त्या पायऱ्यापर्यंत आला. बापाची आणि मुलीची नजरेला नजर झाली आणि हंबरडा फोडला बापाने. तेवढ्यात मुलीनं हंबरड फोडला. ढसा रडायला लागली, ढसा रडायला लागली. असे सगळे बस प्रवासी रडत होते बरं का दादा. वेळ झालेली होती गाडी निघण्याकरता, वेळ झालेली होती गाडी निघण्याकरता. म्हणे कंडक्टरने बेल वाजवली. त्या ड्रायव्हरने ज्यावेळेस पाठीमागं पाहिला तो त्यावेळेस तो ड्रायव्हरसुद्धा ढसा रडत होता. त्या ड्रायव्हरला विचारलं, हो राजा का रडण्याचं कारण आहे असं, तुम्ही काय दृश्य पाहिलं? तर ड्रायव्हरने एवढं गोड उत्तर दिलं. त्या ड्रायव्हरनं सांगितलं, दादानो अरे मी सुद्धा कोणीतरी एका मुलीचा बाप येतो प्रसंग पाहून. दादा बापाचं जीवन मुलीकरता अत्यंत पवित्र असतं दादा, अत्यंत पवित्र. म्हणून मायबापाची सेवा करा. आई तेवढीच प्रेम करते बरं का दादा, जेवढा बाप प्रेम करतो तेवढी मायसुद्धा प्रेम करते. किती प्रेम करता आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडप त्या बोलात, रख रख त्या रानात, अगर राहील समाजासाठी तुग कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काठाचे पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नबीची चांदणी तुग चंदराची कोर, शीतल तुझी छाय मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. मायबापाची सेवा करा मस्तपैकी. झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, माझ्या जन्म देणाऱ्या आईवडिलांच्या चरणी, तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक. आजच्या कीर्तन सेवेकरता श्री हरिभक्त प्रणामचे योगेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश बाबा गोडसे आहेत, श्री हरिभक्त आमचे कजूर बाबा आहेत, श्री हरिभक्त आमचे सोपन बाबा आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही श्रद्धेनं अत्यंत 2 तास पवित्र कीर्तन श्रवण केलं, तुम्हालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोललेले पुरे देवा कुठे बोलतले, राम समापराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार मी आपुला, राम समापराध महामने ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी. राम समापराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनटं आपण दादा बोलतायत, आपण पवित्र दादांची कीर्तन ऐका. 2 मिनटं थांबा. आपण चालायचं का? आपण